सांगलीत कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या बंगल्यासमोर पुण्यातील जनरल मोटर्सच्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचं आंदोलन। सांगलीत कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या बंगल्यासमोर पुण्यातील जनरल मोटर्सच्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी आंदोलन केले। यावेळी सर्व कामगारांना नव्यानं होत असणाऱ्या हुंडाई कंपनीत सामावून घेण्याची आग्रही मागणी करण्यात आली। यावेळी मंत्री सुरेश खाडे यांच्या मतदारसंघात येणाऱ्या कामगारांच्या कुटुंबियांनी तसेच पत्नी मुलाबाळांनी खाडे यांच्या बंगल्यासमोर येऊन भाऊबीजेची ओवाळणी म्हणून कामगारांचे समायोजन करावे अशी मागणी केली। यावेळी सुरेश खाडे यांच्या सोबत शिष्टमंडळाची झालेल्या चर्चेनुसार सुरेश खाडे यांनी ज्यावेळी हुंडाई कंपनी सुरू होईल त्यावेळी कामगारांचा समावेश केला जाईल असे शिष्टमंडळ धारकांना सांगितले। यावेळी शिष्टमंडळ प्रतिनिधी आणि कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यात किरकोळ वादही निर्माण झाले। अखेर कामगार मंत्र्यांनी याबाबत लेखी हमी द्यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी केली। मात्र कामगार मंत्री खाडे यांनी त्यास नकार देत मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपल्याला आश्वस्त केलेले आहे, त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही अशी भूमिका जाहीर केली। दरम्यान भेटीनंतर आंदोलन महिलांनी मंत्री सुरेश खाडे यांचे भाऊबीज निमित्त औक्षण केले तसेच आम्हाला आमच्या कामगारांना दुसऱ्या कंपनीत रुजू करून घ्यावं अशी ओवाळणी द्यावी अशी मागणी केली। मात्र यावेळी मंत्री खाडे यांनी त्यास पैसे स्वरूपात ओवाळणी दिली, त्यामुळे महिलाही संतप्त झाल्या। त्यांनी सदरची रक्कम मंत्री खाडे यांना परत करत लेखी आश्वासन देण्याची मागणी केली। दरम्यान कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाले नसल्याचा आरोप कामगारांच्या कुटुंबियांनी केलेला आहे। जोपर्यंत आमच्या कामगारांचा हुंडाईमध्ये समायोजन होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं। देशमुख जनरल मोटर्स युनियनचे कामगार प्रवीण देशमुख यांची मी पत्नी। गेले 3 वर्ष झालं कंपनी आमची बंद आहे। गेले 45 दिवस झाले आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत तळेगाव MIDC मध्ये। आमची दखल घेण्यासाठी तिथं आलेले नाहीयेत साहेब। आमची साहेबांकडे इतकीच मागणी आहे की आम्हाला आमच्या हक्काचं आमच्या न्यायाचं काम मिळवून द्या। आमची कंपनी हुंडाईमध्ये हस्तांतरित केलेली आहे, तर त्या कंपनीमध्ये आम्हाला आमचे कामगार 1000+ कामगार आहेत, त्यांच्यासहित आम्हाला तिथं काम मिळवून द्या। बरेच आम्हाला प्रश्न येत आहेत की मुलांची शिक्षण आहेत, तसेच घराचे हप्ते आहेत। या सगळ्या समस्यांमधून आम्ही कसं जातो हे आम्हाला माहिती आहे। आम्हाला शब्दात सुद्धा व्यक्त करता येत नाहीत आमच्या भावना की आम्ही आता काय करतोय, कोणत्या परिस्थितीतून जातोय। आई वडील आजारी आहेत किंवा सासू सासरे आजारी असतील, आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही। फक्त हेच कारण आहे की आम्हाला काम नाही आहे आमचं। फक्त आम्हाला आमच्या हक्काचं काम मिळवून द्या साहेब, हीच फक्त आम्ही विनंती करतोय। आज काय नेमकं तुम्ही काय घेऊन आलेला? भाऊबीजेची ओवाळणी म्हणून आम्ही साहेबांपर्यंत पोहोचलेलो आहे। आम्हाला लहान बहीण ह्या नात्यानं तुम्ही आम्हाला समजून घ्या, आमच्या हक्काचं आमच्या न्यायाचं काम मिळवून द्या, हेच आमच्यासाठी मोठं गिफ्ट राहील आज भाऊबीजेनिमित्त। त्यामध्ये 1 मे जनरल मोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी काम करत होती। त्या कंपनीमध्ये जवळजवळ कामगार 1578, निम प्रशिक्षणारे 250 आणि कंत्राटी कामगार 750 अशी एकूण मिळून 2714 कामगार तिथं काम करत होते। त्यानंतर ही कंपनीचं प्रोडक्शन बदललं, कंपनी लॉस झाली आणि कंपनी लॉस झाल्यानंतर कंपनीचं प्रोडक्शन कमी होतं। मग तरी पण काही दिवस ह्या कंपनीनं ह्या कामगारांना देय द्यायचं ठरलं आणि त्यांना ते देय द्यायचं सुरुवात केलं। क्लोजअप झाली ही कंपनी जवळजवळ 20 डिसेंबर 2020 साली कंपनी क्लोजअप झाली आणि क्लोज झाल्यानंतर हे लोक कोर्टात गेले। कामगार युनियन कोर्टात गेले। कोर्टात गेल्यानंतर कोर्टाचा निर्णय आला की क्लोजअप त्यांच्या विरुद्ध निकाल लागला आणि क्लोजअप द्यायसाठी आदेश केले। आदेश हे केले शासनाला आणि शासनाला आदेश केल्यानंतर शासनानं त्यांना क्लोजअप दिला आणि क्लोजअप आम्ही होऊन स्वतःहून दिलं किंवा ह्यांच्यासाठी आपण केलं, पण कोर्टाच्या अधीन राहून आम्हाला हे क्लोजअप द्यायला भाग पडलं। आम्ही त्यांना क्लोजअप दिलं। आता क्लोजअप दिल्यानंतर हुंडाई कंपनीला ही शिरत होते। हुंडाई कंपनी घेते मोठी 7000 कोटी रुपये घेऊन आपण तिथं प्रोडक्शन करते आणि मोठी कंपनी एक उद्योग मोठा येतोय ह्या दृष्टिकोनातून। पण ह्यामधल्या जवळजवळ कामगारांनी 978 लोकांनी 968 लोकांनी यांनी सेवानिवृत्ती घेतलेली आहे। ज्यांनी जे पॅकेज डिक्लेअर केलं होतं ते पॅकेज सुंदर पॅकेज आहे। सगळ्यात जास्तीत जास्त आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त पॅकेज यांना दिलं गेलं आणि ते पॅकेज त्यातल्या 968 लोकांनी पण ते पॅकेज घेतलेले आहे। आता संघटनेचे लोक फक्त थांबलेले आहेत, पॅकेज घेत नाही आहेत, काय करत आहेत, त्यांना काय पाहिजे कसं पाहिजे। पण जी कंपनी देऊ करते ते देण्यासाठी आम्ही त्याला निश्चित भाग पडतो। ह्यांची अडचण ही आहे की आम्हाला हुंडा आल्यानंतर आम्हाला कामावर घेतलं पाहिजे। माझ्या मीटिंग 2 वेळा झाल्या। उद्योगमंत्री सावंत साहेबांच्याबरोबर मीटिंग झाली। आमच्या दोघांपासून समाधान नाही झालं म्हणून मुख्यमंत्र्यांवर मीटिंग लावली। मुख्यमंत्र्यांवर आम्ही दोघं आणि त्याच्या मुख्यमंत्री समोर त्यांची मीटिंग झाली। हे युनियनचे सगळे लीडर लोक आले, ते सगळे त्याच्यावर मीटिंग झाली। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की हुंडाई कंपनी येऊ द्या। हुंडाई कंपनी आल्यानंतर तिथं कामगारांना कामाला लावण्यासाठी जिम्मेदारी मी घेतो, माझा हा शब्द आहे।
असं मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं. मी राजेंद्र पाटील जनरल मोटर्समध्ये 14 वर्ष झालं कार्यरत होतो. कामावरती परमनंट जॉबवरती. तिथं 1000 कुटुंब 1000 कामगार परमनंट सेवावरती काम करत होते. जनरल मोटर्स आणि युनियनमध्ये 2017मध्ये एक वेतन करार झालेला आहे. त्या वेतन करारामध्ये एक क्लॉज बाइंडिंग झालेला आहे की येणारी कंपनी जनरल मोटर्स दुसऱ्या कुठल्या कंपनीला विकली गेली, हस्तांतरण झालं, विलिनीकरण झालं तर या सर्व कामगारांच्या सेवाक्षेत्राचे रोजगार ट्रान्सफर होतील. तो सुद्धा कंपनी आणि राज्य सरकार आज सुद्धा तो क्लॉज पाळत नाहीत. त्यानंतर कंपनीनं क्लोजर लोकांना व्हेअर्स देऊन घरी पाठवायचे या दृष्टीने पहिला क्लोजर अर्ज टाकला होता. तो क्लोजर अर्ज वळसे पाटील साहेबांनी चालवला. वळसे पाटील साहेबांनी तो क्लोजर अर्ज सर्व कामगारांच्या बाजूने दिला, निर्णय दिला आणि क्लोजरला परवानगी दिली नाही. तो क्लोजर अर्ज इंडस्ट्री कोर्टामध्ये 2 वर्षानंतर कंपनीने चालवला, पण तो कायद्यामध्ये बसत नाही. म्हणून दुसरा क्लोजर अर्ज कंपनीने 27 जून 2023 रोजी राज्य सरकारकडे पाठवला. आपले कामगार मंत्री साहेब सुरेश खाडे साहेबांच्याकडे तो अर्ज केला होता. त्या अर्जाला आम्हाला 5 जुलैला हिअरिंगसाठी सह्याद्री अतिथीगृहावरती बोलवण्यात आलं. संघटनाकडून आम्ही सर्व प्रतिनिधी तिथं गेलो होतो. प्रतिनिधी मिटिंग झाल्यानंतर मिटिंगमध्ये आम्ही 450 पानाचा क्लोजर अर्ज होता. तो 450 पानाचा क्लोजर अर्ज होता. आमचं म्हणणं मांडायला आम्ही 10 दिवसाची मुदत मागितली होती. नैसर्गिक न्याय तत्वानुसार ती मुदत दिली गेली पाहिजे होती. युनियन आणि संघटना रिकग्नाइज संघटना असल्यामुळे त्यांना ती युनियन दिली पाहिजे. पण ही क्लोजर अर्ज 60 दिवसापर्यंत चालू शकतो आणि 60 दिवसापर्यंत नंतर निर्णय देऊ शकतो. पण साहेबांनी आणि कामगार सचिव यांनी 2 तासामध्येच हा क्लोजर अर्ज कंपनीच्या बाजूने अप्रूव्ह केला किंवा कंपनीला क्लोजिंगसाठी परवानगी दिली. त्यालासुद्धा आम्ही हायकोर्टामध्ये चॅलेंज केलेला आहे. पहिला क्लोजर अर्ज टाकला त्यावेळेस कंपनीनं व्हीआर स्कीम लावण्यात आली. व्हीआर स्कीममध्ये लोक जात नाहीत म्हणून कंपनीनं सर्व 1000 कामगारांना बेकायदेशीर काढून टाकलं. ते इंडस्ट्री कोर्टामध्ये आम्ही ती केस दाखल केली. 5 जानेवारी 2022 रोजी ती ऑर्डर आमच्या बाजूने झाली. सर्व कामगारांना 50% पगार देण्यात यावेत. त्या ऑर्डरला कंपनीनं हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केले. पण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा ती ऑर्डर आमच्या बाजूने कायमस्वरूपी ठेवलेले. सर्व लोकांना 50% पगार देण्यात यावेत. जोपर्यंत 100% या केसचा निर्णय लागत नाही तोपर्यंत इंडस्ट्री कोर्टाची क्लोजरची ऑर्डर आणि साहेबांनी केलेली क्लोजरची ऑर्डर आम्ही हायकोर्टामध्ये दाखल केलेला आहे. त्याच्यावर निर्णय येणं अपेक्षित आहे. पण यामुळं सर्व 1000 कामगार आपल्या महाराष्ट्र राज्यातून 1000 कामगार तिथं काम करतात, कायमस्वरूपी काम करत होते. गेले 45 दिवसापासून उपोषणाला तळेगाव MIDCमध्ये बसलेले आहेत. कामगार विभाग आणि कामगार राज्य सरकारने आजपर्यंत दखल घेतलेली नाही. आमची ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.